आजच्या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट अपडेट आपण ह्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये जे निराधार आहेत त्यांच्यासाठी पण ह्या ठिकाणी खूप आवश्यक व्हिडिओ राहणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रामधले आपले दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. आणि जे श्रावण बाळ योजना जे लाभ घेतात त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे. तर टोटल आपण ह्याच्यामध्ये 3 अपडेट लेटेस्ट आलेले आहेत. ते 3 अपडेट काय आहेत ते आपण पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला आपण एक्स्ट्रा न टाईम घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण यामुळे तुम्हाला जे लेटेस्ट अपडेट आहेत ते सर्वातच्या अगोदर तुम्हाला कळत राहतील, अपडेट तुम्हाला माहिती होत आहेत. त्यासोबतच जे महाराष्ट्रामधले जे नवीन स्कीम वगैरे माहिती करून घेणार आहेत, त्यामध्ये संजय गांधी निराधार असो किंवा लाडकी बहीण योजना असो किंवा शेतकरी लाभ असो, अशा काही जे विविध महाराष्ट्रामधील योजना आहेत, तर त्यासाठी आपण ह्या नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. कारण यामुळे तुम्हाला पूर्ण अपडेट आहे ते लवकरात लवकर तुमच्याकडे येण्यात म्हणजे तुमच्याकडे भेटत राहील. तर चला, जो आपला मेन टॉपिक आहे, आपण आपल्या मेन टॉपिकवरती वळूया आणि जे काही आहे ते डिस्कस करूया. डिस्कस करण्याअगोदर हा व्हिडिओ लास्टपासून नक्कीच पहा, कारण ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत आणि ते सगळे दिव्यांगांसाठी खूप महत्त्वाचे राहणार आहे. तर चला आपण डायरेक्ट डिस्कस करूया. तर ह्या ठिकाणी आपण एक एक टॉपिक आहे ते पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. तर आपण ह्या ठिकाणी जो पहिला टॉपिक फर्स्ट घेतलेला आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. यामुळे आता जे दिव्यांग आपले बंधू भगिनी आहेत, दिव्यांग कुटुंब आहेत खूप महाराष्ट्रामध्ये, तर दिव्यांग कुटुंबांना खूप प्रॉब्लेम ह्या ठिकाणी झेलावा लागत होत आहे. की जसं तुम्ही राशन कार्ड बघू शकता, राशन कार्ड आहे, तर ते इनफ नव्हतं. त्याच्यामध्ये राशन वगैरे कमी भेटायचं त्यांना. अंत्योदय जे राशन कार्ड आहे ते भेटत नव्हतं. बट त्याच्या रिलेटेड ह्या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट जी आहे मी आज घेऊन आलो आहे. तर आता एक तुम्हाला यापुढून एक हर जे जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये, हर डिस्ट्रिक्टमध्ये काही पॅसिफिक ह्या ठिकाणी जे अंत्योदय कार्ड आहेत ते ह्या ठिकाणी देणार आहेत. अंत्योदय तसंच निष्ठांगचे कार्ड आहे ह्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. तर ह्या ठिकाणी एक त्याच्या रिलेटेड एक आपल्याकडे जी-आर पण आलेला आहे. पण जी-आर आपण ह्या ठिकाणी नाही शो केलेला. जो आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलमध्ये आणि आपला जो ह्या ठिकाणी WhatsApp ग्रुप क्रिएट केलेला आहे. तर WhatsApp ग्रुपवरती मी त्या जी-आरची PDF टाकलेली आहे. सो तुम्ही तिथून जाऊन डाउनलोड करू शकता आणि बाकीचे जे डिटेल्स आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता. कारण त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर एक आयडिया येऊन जाईल की काय लेटेस्ट अपडेट आलेली आहे आणि तुम्ही प्रॉपर या ठिकाणी जाऊन वाचून घ्या. तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण आयडिया भेटणार आहे. तर ह्या ठिकाणी जे आपले पूर्ण महाराष्ट्रामधले ऑल जिल्हे आहेत, पूर्ण जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी अंत्योदय अंत्योदय तसंच निष्ठांगन कार्ड निष्ठांगन कार्ड हे जे ह्या ठिकाणी भेटणार आहे आणि अंत्योदय पण ह्या ठिकाणी अंत्योदय कार्ड जो आहे तो पण ह्या ठिकाणी भेटणार आहे. तर तर ह्याच्याबद्दल काही काळजी करायची गरज नाही. तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला सिम्पली जातो तहसीलमध्ये तुम्ही जाऊन मी जी-आर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती टाकलेला आहे. तो जी-आरची प्रिंट तुम्हाला घेऊन जायची आहे. आणि आता जसं जसं ह्या ठिकाणी साधं नॉर्मल ऑरेंजमध्ये कार्ड आहे, राशन कार्ड, तर ते तुम्हाला या दोन्हीपैकी ह्या ठिकाणी ट्रान्सफर करून घ्यायचे आहे, अंत्योदयमध्ये किंवा निष्ठांग कार्ड. ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. ते तुम्हाला त्या ठिकाणी करून घेण्याची काय काय प्रोसिजर आहे ते नक्कीच दाखवतील. आणि त्याच्यामध्ये तर त्यांनी इकडे तिकडे काय केले की हा सध्या नाही भेटू शकत हे काय तुम्हाला बोलले. तर नक्कीच तुम्ही जो आपला जी-आर आपण व्हॉट्सअप चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, सो तुम्ही तो जी-आर घेऊन डायरेक्ट त्यांना बोलू शकता की हे जी-आर आलेला आहे आणि ते डायरेक्ट वरून अन्न आणि विकास जो आहे त्या डिपार्टमेंट करून जी-आर आलेला आहे, अन्न पुरवठा विभाग. सो तुम्हाला काय ह्याच्याबद्दल काळजी करायची नाही. जे काय आपण सांगतो ह्या ठिकाणी पूर्णपणे त्याचा फॉलोअप घ्या. नक्कीच तुम्हाला ह्या ठिकाणी भेटेल. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक मी गोष्ट सांगू इच्छितो, की जे आपले दिव्यांग आहेत
याच्यामध्ये यांचं लग्न वगैरे झालेलं नसेल, अनमॅरिड असतील, तरी पण त्यांच्या कुटुंबामध्ये फक्त एकच आहेत. सो त्यांना पण ह्या ठिकाणी राशन कार्ड पूर्णपणे भेटणार आहे. तर त्यांना काळजी करण्याची गरज नाही की बाबा माझी फॅमिली नाही तर त्यामुळे राशन कार्ड नाही भेटणार. त्याच्यामध्ये हे पूर्ण ह्या ठिकाणी फॅमिली जी आहे त्या एका फॅमिलीमध्ये एक जण दिव्यांग आहे, तर त्याच्यामध्ये किती पण बाकीचे व्यक्ती असो, तर ह्याच्यामध्ये त्या फॅमिलीला ह्या ठिकाणी अंत्योदय कार्ड भेटणार आहे. सो तुम्ही हे प्रॉपर ह्या लक्षामध्ये ठेवा आणि लवकरच ह्याची अपडेट तुम्ही जाऊन चेकआउट करून घ्या की काय काय सध्या आहे आणि तहसीलमध्ये पूर्ण तुम्ही इन्फॉर्मेशन याची विचारा, तुम्हाला पूर्णपणे मदत केली जाईल तहसीलमधून. तर आपला जो दुसरा टॉपिक आहे, आपण आपल्या सेकंड टॉपिकवरती वळूया. जो आपण दुसरा टॉपिक ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत ते श्रावण बाळ. श्रावण बाळ जी योजना आहे, यामध्ये काही श्रावण बाळांना ह्या ठिकाणी पेन्शन आलेली आहे. ह्या ठिकाणी काही जणाला आलेली आहे, असे काही निवडक काही असतील, पण काही जणांना ह्या ठिकाणी पेन्शन भेटलेली नाही आहे. तर खूप जणांच्या ह्या ठिकाणी मला पर्सनली ह्या ठिकाणी मॅसेज पण येत होते आणि कॉल पण यायची की सर सगळ्यांना आली आहे, बट आमचीच का ह्या ठिकाणी पेंडिंगमध्ये राहिलेली आहे, हा त्यांना खूप डाऊट होता. सो तुम्ही तर सध्या मी पाठीमागं व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट कळवलीच आहे की सध्या जो आहे ह्या ठिकाणी वेबसाईट त्यांची बंद करण्यात आलेली आहे. जिथे आम्ही DBTची जी वेबसाईट आहे, DBTची वेबसाईट ह्या ठिकाणी सध्या बंद आहे. त्यामुळे सध्या तर त्याचं काही तुम्हाला पेन्शन भेटण्याची सध्या तर काही हे नाही, बट ह्या ठिकाणी मी अपेक्षित डेट सांगू शकतो. ह्या ठिकाणी 15 जून 15 जून 2026च्या नंतरच ह्याच्याबद्दल काही ना काही पुढे अपडेट येईल. तर जेव्हा ह्याच्याबद्दल मला काही अपडेट भेटेल तर मी नक्कीच तुम्हाला ह्या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन येण्याची कोशिश करेल. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काळजी करू नका की आज ना उद्या काही ना काही त्या पेन्शनचं होणार आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी पेन्शन भेटण्याची पूर्णपणे शक्यता आपण ह्या ठिकाणी करू शकतो. किंवा काही जे जूनमधले काही मागंमुरी दिवस होऊ शकतात, पण ही पेन्शन तुम्हाला ज्यांना ज्यांना नाही आलेली त्यांना नक्कीच भेटेल. पण ह्याच्यामध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की ह्या ठिकाणी श्रावण बाळ योजनेचे जे पैसे कुणाकुणाला आले आहेत, कुणाकुणाला पेन्शन पडलेली आहे आणि कुणाला नाही पडलेली, तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. कारण त्याच्या थ्रू आपल्याला फाईंड करता येईल आणि आतापर्यंत किती लोकांना पडले आहे आणि किती जणांना नाही पडले, त्याच्या आपण पुढे पूर्ण डिटेल्स वगैरे ह्या ठिकाणी फाईंड करून प्रॉपर बघणार आहोत. सो तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कुणाला आली आहे आणि कुणाला ह्या ठिकाणी आलेली नाही आहे. आय होप तुमचा हे पण सेकंड पार्ट आहे ह्या ठिकाणी पूर्णपणे क्लिअर झाला असेल, कारण हा छोटासा पार्ट होता. सो आली किंवा नाही नक्कीच मला कळवा. मी पूर्णपणे त्याचा अपडेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार. आणि ह्या ठिकाणी तिसरी अपडेट जो आहे हे खूप महत्त्वाची दिव्यांगना जनांसाठी राहणार आहे. दिव्यांग जे आपले बंधू आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे राहणार आहे. महामंडळ महामंडळमध्ये एस टी महामंडळमध्ये खूप प्रॉब्लेम होत होता की दिव्यांगांसाठी या ठिकाणी नॉर्मल लोक आहेत त्या ठिकाणी जागेवर बसायचे आणि दिव्यांगांना ह्यामुळे खूप प्रॉब्लेम पण व्हायचा. तर त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा अपडेट ह्या ठिकाणी आलेला आहे. दिव्यांगजनाला ह्या ठिकाणी आता स्पेशल कॅटेगरीतून ह्या ठिकाणी तुम्हाला शीट स्पेशल त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या शीटवरती तुम्ही जाऊन ह्या ठिकाणी बसू शकता आणि तुम्हाला ह्यानंतर कोणतेही म्हणजे जे नॉर्मल व्यक्ती आहे तुम्हाला बोलू शकणार नाही. तर ह्या ठिकाणी कोणते कोणते जे नंबर आहेत, शीट नंबर मी तुम्हाला ते पण मी सांगणार आहोत. तर कोणत्या कोणत्या शीट क्रमांक आहेत ते पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी लेटेस्ट लगेच सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या शीटवर जाऊन दिव्यांग जे आहेत ह्या शीटवर जाऊन बसू शकतात. त्यानंतर तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही किंवा काही बोलू शकणार नाही. किंवा त्या शीटवर कोणी दुसरे व्यक्ती बसले तर नक्कीच तुम्ही त्यांना जाऊन विचारू शकता आणि त्यांना ह्या ठिकाणी शीटवरून उतरवू शकता आणि शीटवरून तुम्ही दुसऱ्या शीटवर त्यांना बसू देऊ शकता. हे आता पूर्णपणे जे हे शीट राखीव आहे ते दिव्यांग लोकांसाठी या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर ह्या ठिकाणी नंबर कोणते कोणते आहेत मी तुम्हाला सांगतो शीट क्रमांक. ह्या ठिकाणी तुम्ही कुठल्या पण बसमध्ये जाऊन बसू शकता. पण AC असो हे सगळीकडे हे कंजेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे. तर शीट क्रमांक मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो 3, 4, 5 आणि 6 हे जे या ठिकाणी 4 शीट दिलेले आहेत. ह्या 4 शीटवरती तुम्ही कुठं पण जाऊन ह्या ठिकाणी बसू शकता. कारण हे पूर्णपणे आता दिव्यांगांसाठी हे शीट दिलेले आहेत, राखीव ठेवण्यात आलेले आहेत. ST महामंडळामध्ये हे 4 शीट जे आहेत पूर्णपणे दिव्यांग लोकांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत.
तर तुम्हाला आता बसमध्ये वगैरे जागा नाही भेटली तर नक्कीच हे जे आपण 4 सीटा सांगितल्यात ह्या सीटवरती तुम्ही जाऊन बसू शकता. तुम्हाला कुणीही त्रास देणार नाही आणि जे काय आपलं 1/4 वगैरे आहे, हाफ आहे तिकीट, तर ते पण तुम्ही ह्या ठिकाणी काढू शकता. तर वरचेवर खूप ईझी मेथड ह्या ठिकाणी खूप खूप चांगलं दिव्यांगांसाठी चांगले अपडेट येत आहेत. त्यामुळे मला पण खूप आनंदी आहो की स्लोली आता जे लोक आहेत दिव्यांगांचा विचार करत आहेत. चांगली गोष्ट आहे हे. आणि वरचेवर असेच आय होप अशाच जे नवीन नवीन अपडेट आहेत दिव्यांगांसाठी जास्त न त्रासदायक नको काय व्हायला, त्यांना हर एक गोष्टी जे आहेत इझीमध्ये भेटल्या पाहिजेत अशी मी अपेक्षा करेन. आणि हेच खूप महत्त्वाच्या अपडेट होत्या. आय होप तुम्ही अदोगर कुठे तरी तर ठीक आहे, नाही तर कुणाला आतापासून माहिती नसतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू शकतात. ज्या थ्रू त्यांना पण हे जे काही अपडेट आहेत ह्याच्यापासून ते वंचित नाही राहिले पाहिजेत. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि त्यासोबतच तुम्ही नवीन चॅनलवर आला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण त्याच्यामुळे मला पण एक अलग मोटिवेशन भेटतं की हा आपले सपोर्टर आहेत, आपले ऐकतात. कारण आपली यूट्यूबची फॅमिली आपण ट्राय करतो की खूप खूप वाढवण्याची आपण. आणि त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये हे स्कीम असो किंवा दुसऱ्या कोणत्या स्कीम वगैरे सध्या असतील, त्याच्या रिलेटेड पण काही तुमच्यामध्ये डाऊट असेल, तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्कीच त्याचा पूर्णपणे आन्सर देण्याची कोशिश करणार आहे. आणि आपल्या चॅनलवरती नवीन खूप खूप आणखीन अपडेट्स किंवा नवीन वेगळे व्हिडिओ जे दिव्यांगांसाठी खूप लाभदायक राहणार आहेत, हे आपण पुढे घेऊन येणार आहोत. सो त्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला अटॅच राहा आणि आपल्या मित्रांसोबत पण नक्की शेअर करा. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.